धावसंख्या झाली ती 8.
2/19. हॅलो. दरम्यान चालू असलेला सामना आपण बघतोय. एनपी स्पोर्ट्स विरुद्ध शरीफ दोस्ती शहापूर. मला वाटतं हा 40 प्लसचा संघ आहे आणि नक्कीच खूप चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी हवेत मारलेला चेंडू त्या ठिकाणी दशरथ येतोय आणि दशरथच्या हातून मात्र चूक होत नाहीये. गडी बाद होते झेलबादच्या स्वरूपामध्ये. दरम्यान एनपी स्पोर्ट संघाची धावसंख्या आपल्याला स्कोअर बोर्ड दिसतोय तो 22. 2 बाद 22. तिसरं षटक प्रगतीपथावरती. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेले आहेत आणि आता सुरतची जागा सांभाळण्यासाठी मैदानात उतरतोय तो अख्तर. नक्कीच अख्तर हा शहापूर तालुक्याला बिलॉंग करणारा एक उत्कृष्ट असा फलंदाज आपल्याला त्याची ख्याती आहे. 3 चेंडू शिल्लक. फलंदाजी मार्क वरती दिसतो दिगंबर. नक्कीच चांगलं षटक हाताळतो तो दिगंबर. पुन्हा एकदा सज्ज होतोय पंचांच्या डाव्या बाजूने. पुन्हा एकदा संधी निर्माण केलेली आणि नक्कीच एसटी रक्षकाकडनं मात्र कुठली चूक होत नाही. अख्तरला मात्र शून्यावरती तंबूत परतताना आपल्याला बघतो आपण. काहीस मागे ठेवण्यात आलेल्या एनपी स्पोर्ट्स संघाला या आताच चालू असलेली स्थिती आपल्याला दिसून येते. शरीफ 11 शहापूर 40 प्लसचा संघ आणि नक्कीच धावसंख्या होती ती 22. 3 बाद 22. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. फलंदाज भाऊ. अख्तरची जागा सांभाळण्यासाठी मैदानात उतरतो तो भाऊ. स्ट्राईक एंडवरती आपल्याला दिसतोय. दिगंबर पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट भाऊसाठी. पुन्हा एकदा नक्कीच त्या ठिकाणी कुठलाही क्षेत्ररक्षण नव्हता. दरम्यान 2 धावा पळून पूर्ण. अजूनही षटकातील 1 चेंडू शिल्लक. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24. 3 बाद 24. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. अतिशय सुंदर षटक हाताळतोय दिगंबर. बघूया पुन्हा एकदा भाऊ.
पुन्हा एकदा तो चेंडू त्या ठिकाणी थोडस थांबून क्षेत्ररक्षण होतंय, परंतु थोडस फॉर्मलिंग बघायला मिळतंय. षटक संपतंय. धावसंख्या होते ती 26. 3 षटक संपल्यानंतर एनपी स्पोर्ट 5 षटकांचा हा सामना आणि 3 षटकांमध्ये धावसंख्या झाली 26. म्हणजे काहीच बॅकफुट वरती दिसतोय एनपी स्पोर्ट संघ. एनपी स्पोर्ट संघाला जर संघ या सामन्यामध्ये कमबॅक करायचा असेल तर हे शेवटचे 2 षटक मात्र हाणामारीचं षटक सिद्ध करावे लागेल. बघूया नन्नू त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय बराच अगोदर आलेला हा फलंदाज खेळपट्टीवरती टिकून आहे, परंतु त्याच्या बॅटमधनं आपल्याला धावा मात्र बघायला मिळाला नाही. परंतु हे शेवटचे 2 षटक काय करतायत एनपी स्पोर्ट साठी अतिशय महत्वाचे हे 2 षटक असणार आहे. धावसंख्या मात्र 26 असताना 4थ्या षटकातील पहिला चेंडू गणेश राईट आर्म राऊंड द विकेट. गणेश सज्ज होतोय, क्षेत्ररक्षण सज्ज होतोय त्या ठिकाणी. यष्टीरक्षक सॉरी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट होतो आणि पहिला चेंडू अतिरिक्त बाउन्स बघायला मिळाला आपल्याला वाईडच्या स्वरूपामध्ये आणि पंचांनी या ठिकाणी 1 बाउन्सची सुद्धा होळी दिलेली वाईड प्रीट. ओके, क्षेत्ररक्षण हा सर्कलच्या बाहेर असल्यामुळे पंचांनी नो चेंडू घोषित केलेला आहे. असं कुठलीही सूचना दिली जाणार नाही, आपल्याला अगोदरच सांगितलेलं आहे. असं सांगून जर तर खेळाला काही अर्थ राहणार नाही. सर आपण समजून घ्या, आपण स्वतः एक नामांकित पंच आहात सर. ठीक आहे, चला जाऊया सामन्याकडे. पुन्हा एकदा सज्ज होतोय. आता मात्र नानूच्या बॅटमधनं आपल्याला काय बघायला मिळतंय ते एक उत्तुंग षटकार. नक्कीच डगआउट मधनं सांगितलं होतं की 1 बाउन्स झालेलं आहे. याचा अर्थ काय की आता चेंडू मात्र खालीच येणार आहे. बघू त्याचा कसा फायदा घेतोय नन्नू. पहिला चेंडू मात्र विरकावून दिलेला आहे षटकारासाठी. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. दुसरी भूमिका घेतली आज. त्यानंतर पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. त्याचा योग्य समाचार घेतोय नन्नू. नन्नू दाखवतोय की मी मैदानावरती का टिकून होतो. बराच वेळेपासून अभ्यास करतोय नॉन स्ट्राईकला एंडला थांबून आणि आता मात्र त्याचं प्रात्यक्षिक दाखवतोय. धावसंख्या झाले ते 39. 3 बाद 39. षटकातील 2 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. अजूनही 4 चेंडू शिल्लक या षटकातले. आता मात्र डगआउट खूप खुश दिसतोय कारण बॅक टू बॅक 2 षटकार नानूच्या बॅट मधने आलेले आणि जो गारटलेला संघ होता तो मात्र आता ऊर्जा प्रदान करतोय. नक्कीच पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाज. तिसरा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने टोळलेला चेंडू पुन्हा जातोय षटकारासाठी. शॉर्ट पिच चेंडूचा योग्य समाचार घेतो. चेंडू जसा खेळपट्टीवरती पडतोय तसा तो षटकाराच्या दिशेने धावतोय. नक्कीच आज आमचे युट्यूब ऑपरेटर मात्र काही जोरात दिसत आहेत, जरा जोरावरच दिसत आहेत. नेहमीच असतात असा परफॉर्मन्स त्यांचा आजच आम्ही बघतो. चला जाऊया मैदानाकडे. नन्नू मात्र त्या ठिकाणी या भल्या मोठ्या पावसामध्ये तापलाय गडी. आता मात्र या ठिकाणी नक्कीच डगआउट मधनं कुठलंही तुम्ही आरडाओरडा करू शकत नाही.
तुम्ही खेळाडूला प्रोत्साहन देऊ शकता, परंतु तुम्ही इकडनं तुम्ही कुठल्याही निर्णयावरती आरडाओरडा करायचा नाहीये. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज. आता मात्र भिरकावून दिलेला चेंडू, त्या ठिकाणी पंचांनी नो चेंडू घोषित केलेला आहे. कारण पहिल्या चेंडूवरती 1 बाउन्स दिल्यानंतर आता हा चेंडू बाउन्स झालेला आहे. षटकार आणि नो +6 म्हणजे या 7 धावा त्याच्यात ऍड होतील. धावसंख्या जाऊन पोहोचतात ते 52 धावा. 3 बाद 52. नन्नूच्या बॅट मधनं मात्र तडाखे बघायला मिळतात. शेवटी अजूनही 1 षटक बाकी आहे फेकायचं आणि या षटकातले अजूनही 2 चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू फ्री हिट नन्नूसाठी. आणि आज वाईट स्वरूपामध्ये पंचांनी अवांतर घोषिले या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. आणि सॉरी या ठिकाणी आपल्याला जो ऑनफिल्ड डिसिजन आहे तोच घ्यावा लागेल. कारण टेक्निकल फॉल्ट असं आहे की कॅमेरामॅन तिथं नाहीये, जेवणासाठी खाली उतरतोय तो. कॅमेऱ्याकडनं वर्क झालेलं आहे तेवढं समजून घ्या तुम्ही. चला पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज. एक चेंडू हाताळला होता परंतु थोडासा बाहेर आणि त्याच चाचणीचा पुन्हा एकदा चेंडू बघायला मिळतोय. नक्कीच निर्धाव चेंडू, टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहणारा चेंडू. दरम्यान शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातला. आता मात्र कव्हरच्या दिशेने टोलवलेला चेंडू. शेवटच्या चेंडूवरती षटकार. 4 षटक संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 59. 3 बाद 59. आतापर्यंत नन्नूच्या बॅट मधनं आपल्याला बघायला तर 12 चेंडू मध्ये 36 धावांवरती नाबाद खेळतोय नन्नू. आता मात्र शरीफ 11 संघाला थोडासा तरी विचार करावा लागेल. कारण या षटकामध्ये धावा मात्र कुठून काढल्या नन्नूने. मला असं वाटतं 33 धावांचं हे षटक झालेलं आहे गणेशचं. 33 धावा म्हणजे मागच्या पुढच्या षटकांची पण कव्हर केलेलं आहे तिथे. बघूया आता मात्र दिगंबर जो मागच्या षटकामध्ये खूप फॉर्म मध्ये दिसत होता आपल्याला. गोलंदाजीची धुरा सांभाळताना त्याने मात्र खूप चांगले षटक हाताळलं होतं. पुन्हा एकदा कर्णधारांनी त्याच्याकडे चेंडू सोपवलेला आहे आणि स्ट्राईकला दिसतोय तो भाऊ. दरम्यान शेवटचं षटक मात्र या ठिकाणी पंचांनी या ठिकाणी पुन्हा एकदा आम्ही माफी मागतोय सर. आताही आपल्याला ऑनफिल्डच जावं लागेल. कॅमेरावर थोडासा प्रॉब्लेम होतोय. थांबा थांबा थांबा. बघतोय घाई करू नका. हाईटचा वाईट असल्यामुळे आपण घेऊ शकतो. पंचांचा रिव्ह्यू आहे तो. नक्की बघ बरं.
इट्स अ वाईड. पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपाने वन बाउन्स त्या ठिकाणी ताकीद देण्यात आली दिगंबरला. आणि नक्कीच असंच ज्यावेळेस होतं त्यावेळेस मात्र गोलंदाज थोडासा अडचणीत येतो, कारण रबर बॉल स्पर्धा चालू आहे. तरी पण बघूया, दिगंबरने खूप चांगलं षटक हाताळलं होतं या अगोदर. आणि मी नक्कीच म्हटलं तर कमबॅक काय असतो तो आपल्याला बघायला मिळतो दिगंबरकडनं. अजूनही 5 चेंडू शेवटचे बाकी, 60 धावा, 3/60. आता मात्र नो चेंडू. आपण अगोदरचा चेंडू बाउन्स टाकलेला आहे, त्यावरती आपल्याला एक वन बाउन्सची ताकीद दिलेली आहे. पुन्हा एकदा बाउन्स टाकलेला चेंडू मात्र पंच न घोषित करता फ्री हिट. या फ्री हिटचा समाचार घेतोय नन्नू. नक्कीच षटकारासाठी हा चेंडू धावतोय मैदानाच्या बाहेर. धावा मात्र जाऊन पोहोचतात त्या 67, 3/67. अजूनही षटकातील 4 चेंडू शिल्लक. सॉरी, धावसंख्या होते ते 68. आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू मागे गेलेला आहे. चेंडू जातो सीमापार चौकारासाठी. वैयक्तिक धावसंख्येची धावून पोहोचला तर 46. फक्त 4 धावा हाफ सेंचुरी साठी बाकी आहेत. षटकातील 3 चेंडू शिल्लक. 50 ला 500 बाळावर भूषण आवार हेमंत टेनिस क्रिकेट सर. भूषण आवार झाले 500 लागू. या ठिकाणी गडी बाद होण्याची शक्यता आहे आणि त्या ठिकाणी झेल मात्र भूमीला प्रदान झालेलं आहे. नक्कीच या ठिकाणी एक पारितोषिक लाभलेले आपल्याला. भूषण आव्हाड हेमंत टेनिस क्रिकेट यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक 50 साठी. आणि नक्कीच हे 500 रुपये आपल्याकडे जमा झालेले आहेत पारितोषिक नन्नू साठी. नन्नू च्या बॅटमन आपल्याला हाफ सेंचुरी बघायला मिळते. आपण अभिवादन करायचंय. मला तरी वाटतंय असं सांगायची गरज नाही. 50 झाल्यानंतर आपण अभिवादन मात्र नक्की केलं पाहिजे. मी बऱ्याच ठिकाणी बघत असतोय 50 झाल्यानंतर त्या फलंदाजाला सांगावं लागतं की बाबा बॅट वर कर. पण असं होता कामा नाही. गडी बाद होत आहे नन्नूच्या स्वरूपामध्ये. षटक संपते. 5 षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली ती 81 धावाचं आव्हान. अगोदरच्या षटकात 33 धावा आणि या षटकात 28 धावा. म्हणजे हे 2 षटक मात्र एनपी स्पोर्टला खूप चांगले ठरलेले आहेत आणि शरीफीने मात्र विचार करावा लागेल या 2 षटकांचा. चला एनपी स्पोर्ट प्रॅक्टिस नको, आपण क्षेत्ररक्षण सजवायचंय. आज आपल्याकडे वेळ फार कमी आहे. एनपी स्पोर्ट्स संघाला विनंती असणार आहे की आपण सराव न करता पहिल्यांदा क्षेत्ररक्षण सजवून घ्या. ते 30 आणि 28 शेवटच्या 28 झाले ना. बघ जरा इथं 28 दिसत होते. 80 धावा झालेले 81 धावांचं आव्हान आहे.
चला फलंदाज मैदानात पाठवायचं. 81 धावांचं आव्हान शरीफ 11 दोस्ती संघासमोर. चला सामन्याकडे जाऊया. चला फलंदाज मैदानात पाठवायचंय. पहिल्या ओव्हरला 8 मारलेत, नंतरच्या ओव्हरला 20 रन आले. टोटल दोन्ही ओव्हरला 28 रन आले. त्यांनी 2 ओव्हर टाकले. बरोबर, ठीक आहे. नक्कीच दिगंबरने चांगलं षटक 2 ओव्हर मध्ये 28 दिले होते. या ठिकाणी गुणलेखक आम्हाला सांगतायत 2 ओव्हरला 28. चला पंचांनी सामना त्वरित चालू करायचा आहे. फलंदाजीसाठी मैदानात उतरतो दशरथ आणि जगन. चेंडूची पाहणी होते दशरथ सरांकडनं. नक्कीच 81 धावांचं आव्हान. पहिला षटक हाताळते तो 9 ज्याने फलंदाजीमध्ये करिश्मा दाखवला होता. त्याच्या बॅटमधनं आपण हाफ सेंचुरी पाहिली. बघूया गोलंदाजीमध्ये काय करतोय तो. जगन मात्र स्ट्राईक एंड वरती दिसतोय. पंचांचा इशारा या ठिकाणी. सामना सुरू होतोय. पहिला चेंडू प्रगतीपथावरती. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळून काढलेला त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. एक धाव पडून पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरे धाव यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलेली. दरम्यान पहिल्या चेंडूवरती 2 धावेने खातं खोलतोय शरीफ 11 संघ. तुम्ही एकदा सज्ज होता नन्नू. मात्र चेंडू काहीसा बाहेर टाकलेला. या ठिकाणी पंचांना इशारा होतो वाईटच्या स्वरूपाने. वाईट +1. 2 धावा ऍड होतील या धावसंख्येमध्ये. दरम्यान नन्नूचा पुढचा चेंडू. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसरा वाईट +1 अशा आणखी 2 म्हणजे एकूण 4 धावा. एक चेंडू 4 धावा. आता मात्र पुन्हा एकदा पंचांना वाईटचा इशारा येतोय. वाईटचा एक अवांतरची लागोपाठची अवांतर येतो. पुन्हा एकदा तो चेंडू. आता मात्र थोडासा काहीचा आतमध्ये आलेला चेंडू. निर्धाव चेंडू. 2 चेंडू 5 धावा. पुन्हा एकदा अवांतर वाईटच्या स्वरूपामध्ये. रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलेला आहे फिल्डिंग टीम कडनं.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला निर्धाव चेंडू. आता मात्र बॅटवरचा काहीसा नीटसा नाही आलेला हा चेंडू. दरम्यान एकच धाव यावरती. अगोदरच्या चेंडूचं एक विश्लेषण करू इच्छितो. गोलंदाज जेव्हा राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय तेव्हा त्याचं पिचिंग आपण थोडस ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, परंतु त्याचा जो एंड आपल्याला दिसतोय तो पूर्ण वाईड लाईनच्या आतून दिसतोय. दरम्यान निर्धाव चेंडू. अजूनही षटकातील एक चेंडू शिल्लक. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 वरती. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. नक्कीच या ठिकाणी पंचांकडनं नो चेंडू. पंचांवरती कुठल्याही प्रकारचा आपण त्या ठिकाणी दबाव घेऊ शकत नाही. चला पुढील चेंडू फ्री हिट. शेवटचा चेंडू. फ्री हिट चेंडूवरती चांगला झोन पकडलेला, परंतु गडी मात्र बाद नसणार आहे. दरम्यान एक धाव पडून पूर्ण धावसंख्या जाऊन पोहोचते 9. एक षटक संपल्यानंतर शरीफ 11 शहापूर. एक्क्याऐंशी धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलाय तो शरीफ 11 संघ. दरम्यान गोलंदाजीवर मारकुडती येते तो प्रीतम. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट प्रीतम. प्रीतमचा चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहतोय. निर्धाव चेंडू. मात्र घेऊन काढलेल्या चेंडू दरम्यान एक धाव पडून पूर्ण एकच धावते समाजा मानाला स्ट्राईकला जातोय तो दशरथ. दरम्यान प्रीतमचा तिसरा चेंडू. आता मात्र दशरथच्या बॅटच्या रडारमध्ये चेंडू आणि दशरथने त्याच्यावरती असा घनाघाती प्रहार केला की चेंडू सीमा पार षटकारासाठी पाठवलेला आहे मैदानाच्या बाहेर. या इनिंगचा पहिला षटकार आपल्याला बघायला मिळतो दशरथच्या बॅटमधनं. आणि दशरथ नक्कीच शहापूर तालुक्यातलं एक अजरामर नाव, फलंदाजीचा कोहिनूर हिरा. नक्कीच या ठिकाणी शॉर्ट पिच चेंडू एक चांगला तिखट बाउन्सर या ठिकाणी बघायला मिळाला. दरम्यान बॅटची कडा घेऊन मागे जातो. यष्टीने थोडस फंबल होते, सॉरी लेग बाईकच्या स्वरूपामध्ये. एक धाव या ठिकाणी. दरम्यान धावसंख्या झाली ती 17. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा यष्टी रक्षक मात्र त्या ठिकाणी चुका करतोय आणि त्या चुकांचा फायदा घेतो तो शरीफ 11 संघ. दशरथला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे. नक्कीच जगनला माहिती आहे की दशरथ जर स्ट्राईक वरती आला तर तो नक्कीच
चांगले फटके मारू शकतो, चौकार षटकार मारू शकतो. बघूया शेवटचा चेंडू प्रीतमचा. आता मात्र खूपच चेंडू बाहेर वाईडच्या स्वरूपामध्ये एक धाव प्राप्त मिळते. धावसंख्या होते ती 19. शेवटचा चेंडू. मात्र बॅटने खेळून काढलेला चेंडू जातोय सीमा पार. चौकार. शेवटच्या चेंडूवरती चौकार आला. 2 षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली ती 23. बिनबाद 23. अजून 3 षटकांमध्ये 58 धावांची गरज. 3 चेंडू 3 षटक 58 धावा. दरम्यान नन्नू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळतो. जगन स्ट्राईकला. राईट आर्म राऊंड द विकेट. आणि जगनच्या बॅटमधून ऑफच्या दिशेने कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू. दरम्यान एकच धाव त्या ठिकाणी. दशरथ मात्र स्ट्राईकवरती येतोय. बघूया नन्नूच्या पहिल्या चेंडूवरती एक धाव म्हणून दशरथ स्ट्राईकला आलेले. बघूया पुढे काय होतंय ते. या ठिकाणी रिव्ह्यू बॅट्समॅन रिव्ह्यू हाईट साठी बघूया. इट्स अ वाईड. 1 बाउन्स. या ठिकाणी 1 बाउन्सचा इशारा सुद्धा. पुढील चेंडू नन्नू. पुन्हा एकदा वाईड. आत्ता मात्र एस्टांच्या खूप बाहेर टाकलेला चेंडू वाईडच्या स्वरूपामध्ये. आता मात्र हॅमर केलेला चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होतंय. गोळीच्या वेगाने हा चेंडू आपल्याला जाताना दिसतोय. नक्कीच त्या ठिकाणी चौकार. धावसंख्या झाली 33. अजूनही षटकातील 4 चेंडू शिल्लक. धावा. बिनबाद 30. आता मात्र पुन्हा एकदा एसटी रक्षक चूक करतोय. या ठिकाणी काय होतंय. नक्कीच गडी बाद होतोय. बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र गडी बाद होतोय. अजून षटकातील 3 चेंडू शिल्लक. स्ट्राईकला आहे तो दशरथ. पुन्हा एकदा वाईडची मात्र खैरात देतोय नन्नू. लागोपाठचे वाईड. धावसंख्या झाली ती 32. आत्ता
मात्र बॅटची एज नक्की त्याच प्रयत्नामध्ये नन्नू दिसत होता. लागोपाठचे चेंडू टाकतोय वाईटच्या स्वरूपामध्ये आणि नक्कीच हे कौशल्य सुद्धा खूप चांगलं असतं टेनिस क्रिकेट, रबर क्रिकेटमध्ये. दरम्यान दशरथ मात्र बाद होतो आणि त्याची जागा सांभाळण्यासाठी मैदानात उतरतोय तो सुनील. दरम्यान नन्नू याच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. 148 रन होते. नो चेंडू. अगोदरचा 1 बाउन्स झाला होता त्यामुळे या चेंडूवरती मात्र नो असणार आहे. पुढील चेंडू फ्रीट. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. हा चेंडू मात्र फ्रीट असणार आहे. बघूया फ्री हिटचा कसा समाचार देतो तो सुनील. पुन्हा वाईड. फ्रीट कंपल्सरी असणार आहे. फ्रीट वरती मात्र खूप चांगले झेल पकडतायत एनपी स्पोर्ट. 1-2 ऍड होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. तिसरं षटक प्रगतीपथावरती. बॅटची कडे घेऊन मागे गेलेला चेंडू 1 धाव पडून पुन्हा दुसऱ्या धावचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी नकार दिलेला आहे. एकच धाव ते समाधान आलं. 3 षटक संपल्यानंतर शरीफ 11 दोस्ती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36. 2 बाद 36. 12 चेंडू मध्ये 45 धावांची गरज शरीफ 11 संघाला. बॉलर्स नेम एनपी स्पोर्ट संकेत. चला घाई करायची आहे. संकेत सज्ज होते पंचांच्या उजव्या बाजूने. राईट आर्म राऊंड द विकेट. स्ट्राईकला येतो विशालच्या बॅटमधनं एकच डाव. त्यानंतर या ठिकाणी सॅक्रिफाईस विकेट आपल्याला बघायला मिळते. विशालने मात्र जबाबदारी स्वीकारलेली आहे, कारण 45 धावा 12 चेंडू मध्ये बाकी असताना 1 धाव आणि गडी मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. सुनीलची जागा सांभाळण्यासाठी मैदानात उतरतो तो दिगंबर. चेंडू टप्प्यापर्यंत काहीसा खाली होता. निर्धाव चेंडू. पुन्हा सज्ज होतोय संकेत. तो मात्र 1 धावसाठी त्या ठिकाणी थोडीशी पुन्हा बघायला मिळते, परंतु एकच धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 38. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक.
पॉइंटच्या दिशेने ठेवलेला चेंडू, त्या ठिकाणी चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. एकच धाव. षटकातील 5वा चेंडू. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने. आता मात्र चेंडू जातो गॅप मध्ये चौकारासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 43. शेवटचा चेंडू. नक्कीच सुरेख हाताळणी झाली या चेंडूवरती. निर्धाव स्वरूपामध्ये षटक संपतंय. 4 षटक संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 43. 81 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेला तो शरीफ 11 संघ. 6 चेंडू 38 धावांची गरज. दरम्यान शेवटचं षटक. अनिकेत शेवटचं षटक. नक्कीच या ठिकाणी पहिला चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा एकच धाव त्या ठिकाणी. आता हा सामना पूर्णपणे NP स्पोर्टच्या बाजूने झुकलेला दिसतोय. आणि या ठिकाणी त्रिफळ चित होतोय विशाल. विशालची जागा सांभाळण्यासाठी मैदानात आलाय तो पवन. षटकातील 3 चेंडू शिल्लक. शेवटचे 3 चेंडू. वाईटच्या स्वरूपामध्ये. प्रत्येक चेंडूवरती तुम्ही अपील करताय. तुम्हाला रिव्ह्यू आहे, तुम्ही रिव्ह्यू घ्या आणि शांत बसा. वाईट चेंडू. पुन्हा एकदा वाईट चेंडू. 1 धावची ताकीद या चेंडूवरती. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक. आता मात्र काहीसा पाय टाकलेला चेंडू जातोय सीमा पार चौकारासाठी. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू. या ठिकाणी मात्र गडी बाद होता शेवटच्या चेंडूवरती. सामना जिंकतो तो NP स्पोर्ट. आणि यानंतरचा सामना साई स्पोर्ट्स विरुद्ध NP स्पोर्ट. आणि या सामन्यासाठी आपल्याला एक बुलंद आवाज ऐकायला मिळेल. तो म्हणजे या खर्डी कसारा विभागातील समालोचन क्षेत्रातील एक बुलंद आवाज, एक सुमधुर आवाज. या खर्डी कसारा विभागातच नाही तर शहापूरच नाही तर ठाणे जिल्ह्यामध्ये हा आवाज तुम्ही ऐकताय नेहमी. असा सुमधुर आवाज हर्षल सर यांना आमंत्रित करतो पुढील समालोचनासाठी. धन्यवाद.